नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी या चॅनलमध्ये। आज आपण बोलूया अमलताज या चित्रपटाबद्दल। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे। या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत सुहास देसाले। हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनाशुल्क पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। राहुल हा एक संगीतकार आहे। तो एका बँडचा भाग असतो, पण काही कारणांमुळे बँड बंद पडतो। आता तो संगीत वाद्याचं दुकान त्याच्या मित्रासोबत चालवतोय। त्याचं आयुष्य संगीतमय संत सुरू असतं। मग आयुष्यात एक कीर्ती, जी कॅनडाहून तिच्या आजीला न्यायला भारतात आली आहे, ती येते। राहुल आणि कीर्तीची ओळख होते। दोघे एकमेकांना भेटायला लागतात। ती सुद्धा चांगली गायक असल्यामुळे राहुल तिला जॅमिंग सेशनमध्ये बोलवायला लागतो। मग पुढे ट्विस्ट येतो, ज्यामुळे बँड बंद झाला हे कारण समोर येतं। त्या ट्विस्ट नंतर सुद्धा कीर्ती आणि राहुलचं नातं कसं बहरत जातं याचं संत हळूवार संगीतमय चित्रण बघायचं असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। अमलताजची ट्रीटमेंट एखाद्या अवॉर्ड विनिंग चित्रपटासारखी आहे। एक एक फ्रेम विचारपूर्वक, सिनेमॅटोग्राफी तर अव्वल आहे, पण लोकेशन पण विचार करून घेतलेत। या चित्रपटाचे घर दाखवले आहे, त्याची निवड सुद्धा कमाल आहे। त्यामध्ये विविध अँगल आणि फ्रेम्स आपल्याला दिसून येतात आणि ते चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीला चार चांद लावतात। चित्रपट संत गतीने पुढे जातो। ना मोठा ड्रामा आहे, ना लाऊड बॅकग्राऊंड म्युझिक आहे, फक्त संभाषण आणि अभिनय। चित्रपटात कोलाजेस पण खूप सारे दाखवले आहेत। खास करून कीर्तीचे राहुलच्या घरी राहण्याचे कोलाज भारी वाटतात। जॅमिंग सेशनचे कंपायलेशन पण मस्त आहे। शेवटचा अर्धा तास सुंदर आहे। राहुल देशपांडे आता तर फुल फ्लेज अभिनेता वाटतात। पल्लवी सुद्धा खूप सुंदर दिसते। तिचे ते हळूवार बोलणे कमाल वाटतं। हा चित्रपट दोन व्यक्तींची एक मोठी डेट चालली आहे असा भासतो। ते बाईकवरनं फिरणे, तो कॅमेरा अँगल, टेकडीवर जाऊन सूर्योदय किंवा सूर्यास्त बघणे, एकत्र चालणे मस्त वाटतं। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। चित्रपटाची पार्श्वभूमी संगीतमय असली तरी त्यातच चित्रपट कमजोर वाटतो। गाणी आपल्या लक्षात राहत नाही। शास्त्रीय संगीत की रॉक म्युझिक घ्यायचं यामध्ये तफावत दिसून येते। संगीत कमजोर वाटतं। जॅमिंग सेशन सुद्धा फक्त कवितांवर थांबतं। जर संगीत अजून चांगलं असतं तर चित्रपट अजून फील झाला असता। बाकी असं निगेटिव्ह या चित्रपटात काहीच नाही। चित्रपट मस्ट वॉच आहे। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर सबस्क्राईब जरूर करा।